पूजा केली तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीबद्दल नेमकी काय ही पूजा होती? नाही, काल सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सिद्धिविनायकला पूजा घातली. भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी नेहरूजींचा रेकॉर्ड मोडला, त्याबद्दल पूजा केली. त्यांनी एक मोठा विक्रम केला, सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहण्याचा, त्याबद्दल पूजा केली. पण नुसता हा एकच विक्रम त्यांच्या नावावर नाही आहे, त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. आज भारतामध्ये सर्वात जास्त आत्तापर्यंतची जी किंमत आहे त्याच्यापेक्षा सर्वात जास्त किमतीने आज पेट्रोल विकलं जातं आहे. हाही विक्रम मोदीजींच्या नावावर आहे. त्याच्यासाठीही त्यांचं आम्हाला अभिनंदन करायचं होतं. सर्वात जास्ती आत्तापर्यंत डॉलरचा रेट कधी नव्हता, तो 96 रुपयाच्या वर क्रॉस झाला आहे. हाही एक मोठा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यासाठी आम्हाला त्यांचं अभिनंदन करायचं होतं. सर्वात जास्ती बेरोजगारी आज भारतात कधी नव्हती तेवढी झालेली आहे, त्याबद्दलही मोदी साहेबांचा हाही विक्रम त्यांच्या नावावर आहे. सर्वात जास्त घरगुती गॅसची किंमत ही आज भारतभर झालेली आहे, हाही विक्रम त्यांच्या नावावर आहे. एवढ्या पूर्ण जो रेकॉर्ड मोडला त्यांनी नेहरूजींचा, त्या काळात त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, हाही विक्रम नावावर आहे. असे अनेक 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 विक्रम मोदी साहेबांच्या नावावर आहेत. सर्वात जास्त परदेश दौरे केलेले पंतप्रधान आहेत, हाही विक्रम त्यांच्या नावावर आहे. म्हणजे किती सांगू आणि किती नको. तर असेच विक्रम त्यांच्या हातनं यापुढेही घडत राहो. भारताचे महापराक्रमी विक्रमवीर म्हणून त्यांचं नाव पूर्ण जगात हो, ही प्रार्थना करण्यासाठी आज आम्ही सिद्धिविनायकाच्या चरणी आलो. आणि आमच्या मनातलं काय आहे ते बापाने निश्चितपणे ओळखलं असं. हेच लिहिलेले बॅनर्स तुम्ही खऱ्या अर्थानं सेनाभाऊंसमोर लावलेले, अनेक ठिकाणी लावले, पण ते उतरवण्यात आले आहेत. मात्र दुसरे बॅनर्स त्यांच्याच पक्षाचे अजूनही लावले नाही. कसं आहे बघा, त्यांनी 100 बॅनर लावले, हे समोर पण आहे इथे, बरोबर. आम्ही एक बॅनर लावलं, ह्यांनी 100 बॅनर लावून आम्ही कधी काढायला नाही गेलो, जरी चुकीचं वाटलं तरी. पण आमचा एक बॅनर जर यांना एवढं खूपच असेल, तर उद्या आम्ही जर 100 बॅनर लावली तर मग भारतीय जनता पक्षाची काय अवस्था होईल. आणि असं चोरी छिपे घाबरटपणे आमचे कार्यकर्ते नसताना असं बॅनर उतरवणं बरोबर नाही. हिंमत होती तर समोरासमोर यायचं होतं. पण त्यांना माहिती आहे की आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं त्यांच्याकडे नाहीत. आम्ही जे विचारतोय, आमच्या बॅनरवर जे होतं ते सत्य होतं. पेट्रोलची किंमत वाढली की नाही वाढली आहे? वाढली आहे. डॉलरची सर्वात जास्त किंमत आहे की नाही आहे? आहे. सर्वात जास्त बेरोजगारी आहे की नाही? आहे. तुम्ही आत्तापर्यंत एकही पंतप्रधान झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली नाही ना? नाही. त्यामुळे आम्ही विचारतोय ते सत्य विचारतोय, आणि सत्यापासनं पळणं हा भारतीय जनता पक्षाचा स्थायी भाव आहे. पंतप्रधान मोदी सत्यापासून पळत आहेत असं म्हणतात. हां, पंतप्रधान मोदी पळतात की नाही मला माहीत नाही, पण त्यांचे कार्यकर्ते ते पळताना दिसतात. पत्रकार परिषद घेतली नाही याचा अर्थ असा होतो. मग काय होतं तुम्ही सांगा. जर तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांना समोरासमोर उत्तरं देऊ शकत नसाल, याचा अर्थ एक तर तुमच्याकडे उत्तरं तुम्हाला माहीत नाहीत, तर तुम्ही उत्तरं द्यायला घाबरताय. दोनच अर्थ होतं. अमित सारखं पण नाही. असेल जर विक्रम नरेंद्र मोदी यापुढे करत राहिले तर देशाचं काय होईल असं वाटतं? नाही, तेच आम्ही बाप्पाला म्हटलं आहे की हे एवढे विक्रम या पंतप्रधान साहेबांच्या नावावर आहेत. असेच विक्रम आपल्याला घडवायचे आहेत का काय हे आम्ही, मला असं वाटतं बाप्पा आमचा जो आहे गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे. त्यामुळे आम्ही त्याच्याकडे प्रार्थना केली की सगळ्यांना सुबुद्धी दे, सूडबुद्धी कोणाला देऊ नको.